नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर आता लवकरच 2 दिवसामध्ये मार्गशीर्ष गुरुवार जो आहे तो येणार आहे आणि बहुतेकांच्याच घरी ना मार्गशीर्ष गुरुवारची पूजा केली जाते. म्हणजे महालक्ष्मीची मांडणी करून त्याची पूजा वगैरे सगळं गोष्टी केल्या जातात आणि त्यासाठी ना प्रत्येक घरामध्ये ना क्लिनिंग ही होतेच आधी. तर माझ्याकडे सुद्धा क्लिनिंग झाली होती 2 दिवस आधीच. पण माझे पडदे वगैरे बदलायचे राहिले होते आणि फक्त माझा डोअर पुसायचा राहिला होता. म्हणजे तेव्हाच क्लीनिंग करताना मी डोअर तसा पुसला होता, पण जसा मला अगदी क्लीन हवा होता, तशा प्रकारे मला पुसता आला नाही. कारण पूर्ण घराची साफसफाई मी एका दिवसात केली होती, त्यामुळे तितका पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे म्हटलं चला आज मुलांना स्कूलला सोडलं होतं आणि माझ्याकडे वेळही होता. सकाळी जेवणाचं वगैरे सगळं आवरून जातं. 11च्या आधी माझा पूर्ण स्वयंपाक होतो. सगळ्या गोष्टी होतात. तर म्हटलं चला आपण आज पडदे वगैरे जे आहेत ते बदलून घेऊया आणि इथे मी तेच करत आहे. आधी विंडो वगैरे थोडासा क्लीन केला आणि मग पडदे लावण्यासाठी मी इथे पडदे घेऊन आलेले आहे आणि हे जुनेच पडदे आहेत. लास्ट एका ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं, की आम्ही चाळीमध्ये जेव्हा राहत होतो तर दरवाजाला आम्ही हे पडदे वापरायचो. सो ते जुनेच पडदे आहेत. ते मी इथे विंडोला लावते आणि थोडीशी त्याच्यामुळे हाईट जी आहे ती सुद्धा मॅनेज होते. तर बघा हे पडदे माझे जवळजवळ लावून झालेले आहेत आणि आता मी करणार आहे क्लिनिंग डोअरचं आणि छान क्लीन करून घेणार आहे. त्यानंतर ना मला दिवाळीमध्ये जे काही तोरण वगैरे लावले होते ना ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We ride. आणि घरातली कामं ना ही आपली कधीही न संपणारी कामं आहेत. ही कामं दिवसेंदिवस रोज सकाळ संध्याकाळ चालूच राहणार आहेत. एक काम संपलं की दुसरं काम आलं आणि हे आपल्या होममेकरच्या बाबतीतनं होतंच होतं. आपल्याला कधी-कधी त्या गोष्टीचा कंटाळाही येतो आणि कधी-कधी आपल्याला आवडतं सुद्धा. तर जेव्हा पण आता ह्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत, तर त्या आवडीने केल्या तर त्या जास्त बेटर होतील असं मला वाटतं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ना आपल्या स्वतःसाठी पण जगलं पाहिजे. स्वतःसाठी सुद्धा मी टाईम काढला पाहिजे. तर मी सुद्धा दिवसभरातला ना मला जेव्हा पण थोडाफार फ्री टाईम मिळतो तर मी माझा तो टाईम आहे ना मी मस्त असा एन्जॉय करत असते. तर बघा इथे आता माझं क्लिनिंग झालं होतं, मस्त अशी फ्रेश झाली मी आणि माझ्यासाठी ना मस्त असं मी स्नॅक्स बनवत आहे. ब्रेकफास्ट बोलू शकता किंवा स्नॅक्स. तर डोश्याचं पीठ थोडंसं राहिलं होतं तर त्याला छान असं ना माझ्या आवडीप्रमाणे ना मी त्याचा डोसा बनवून घेणार. तर मला अशा प्रकारचा डोसा फार आवडतो. वरती मी कांदा आणि बीट वगैरे टाकून गाजर टाकलेलं आहे आणि ते मस्त असं एन्जॉय करणार आहे मी. प्रत्येकीने ना असा दिवसभरातला ना एक 10 मिनटं टाईम किंवा 5 मिनटं तरी ॲटलीस्ट स्वतःसाठी काढली पाहिजे. तर मी तर नेहमीच काढत असते. जेव्हा मी वर्किंग होती ना तेव्हासुद्धा माझा मी टाईम असायचाच, आत्तासुद्धा आहे आणि यापुढेसुद्धा राहील. कारण मला स्वतःला माझा मी टाईम जगण्यासाठी फार आवडतो. कारण आपल्यालासुद्धा ना स्ट्रेस फ्री राहण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज असते. दिवसभर आपल्या उठल्यापासून ते झोपेपर्यंत सतत प्रत्येक होममेकरचा हात चालू असतो. माझाच असं नाही तर प्रत्येक होममेकरचा हात चालू असतो. मुलं, घर, बाकीच्या गोष्टी या सगळं सांभाळणं आपलं कर्तव्य जरी असलं ना, तरी स्वतःसाठी एक 10 मिनिटाचा टाईम तरी दिवसभरातला काढणं ही आपली जबाबदारी आहे. कारण आपण स्वतःची काळजी घेतली, आपण छान स्वतः राहिलो, तरच आपण सगळ्यांची काळजी घेऊ शकतो. आणि हे प्रत्येक होममेकरने ना काळजीने सगळं आठवणीने या गोष्टी केल्या पाहिजेत. तर तुम्हीसुद्धा नक्की करा. आणि माझा मी टाईम जो असतो ना, तो मॉर्निंगचा असतो. जेव्हा मी खूप आधी उठते आणि माझं सगळं चिंतन किंवा काही गोष्टी असतात, एक्सरसाइज, बऱ्याच गोष्टी. मग बाकी आपल्याला स्वतःची काळजी घेणं किंवा मग अ, काही म्हणजे काहीही करायचं असेल तर माझ्यासाठी ना मी काय करते लवकर उठण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून ना मी स्वतःसाठी टाईम काढू शकेन दिवसभरातला. आणि दुपारी मुलं जेव्हा शाळेत वगैरे जातात तेव्हासुद्धा माझ्याकडे 1-1.5 तासाचा वेळ असतो. त्या वेळेमध्ये सुद्धा माझं यूट्यूबचं काम वगैरे किंवा मग काही नसेल तर मग मी थोडंसं असं स्वतःसाठी सुद्धा करत असते. तर तुम्हीसुद्धा नक्की करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की दिवसभरातला तुमचा मी टाईम कोणत्या टायमिंगला असतो. मील प्लॅनिंग तुमच्यासोबत आधीसुद्धा शेअर केलेलं आहे. प्रिपरेशन कसं करते मी गोष्टींचं. जेव्हासुद्धा दिवसभरात, आठवड्याभरात आपली रोजची घाई असते आणि अशा वेळेला बऱ्याचशा गोष्टी जर आधीच प्रिपेअर करून ठेवलेल्या असतील, छोट्या-छोट्या गोष्टी तरी बराचसा वेळ वाचतो. आपल्याला असं वाटतं की 5-2 मिनिटांनी काय फरक पडणार नाही. पण तसं नसतं.
प्रत्येक 2 मिनिटाने 1 सेकंदाने सुद्धा फरक पडत असतो. तर या छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या मी आधीच तयारी करून ठेवत असते. तर माझं मील प्लॅनिंग वगैरे सध्या असतंच. आपला आठवड्यातलं एखादा दिवस माझं असतंच. पण कधी-कधी काय होतं ना, एखादा आठवडा आपला चुकला जातो किंवा एखाद्या आठवड्यात आपल्याला वेळ मिळत नाही. मग अशा वेळेला ना थोड्याफार गोष्टी जशा मला आठवड्याभरात वेळ मिळतो, तर तशा मी प्रिपेअर करते. तर आज माझ्याकडे थोडासा वेळ होता, तर म्हटलं चला उद्यासाठी आपण थोडीशी तयारी करून ठेवूया आणि संध्याकाळसाठी सुद्धा तयारी करूया. तर इथे मला संध्याकाळी ना छोले पालक बनवायचं होतं, तर मी ते पालक जे आहे ते बॉईल करून घेते आणि त्यासाठी मला ना एक ग्रेव्ही लागणार आहे बनवण्यासाठी मसाला. तर तो सुद्धा मी इथे रेडी करून घेतलेला आहे आणि ह्या गोष्टींना आपण जर केल्या तर थोडासा वेळ वाचतो. आता जर मी ही स्वयंपाकाची तयारी आत्ता फावल्या वेळात जर थोडीशी केली, तर संध्याकाळी माझ्याकडे बराचसा टाईम मिळेल. त्यामुळे मी माझं YouTubeचं काम किंवा मग मुलांकडे थोडं जास्त लक्ष देणं, त्यांच्या अभ्यासाकडे, या सगळ्या गोष्टी करू शकेन. तर तुम्हीसुद्धा ना अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, न कंटाळता तुम्ही ह्या जर केल्यात ना, तर तुम्हाला कधीच स्ट्रेस येणार नाही कुठल्याच गोष्टीचा. कारण शेवटी कितीही काही झालं, तर या गोष्टी आपणच करणार आहोत. आत्ता केल्या काय, उद्या केल्या काय आणि संध्याकाळी केल्या काय, परवा केल्या काय. करायच्या तर आपल्यालाच आहेत. मग त्या एन्जॉय करूनसुद्धा आपण करू शकतो ना. तर त्या गोष्टी आपण नक्की केल्या पाहिजे. तर इथे मला उद्यासाठी वाटणसुद्धा थोडंसं बनवायचं होतं. तर ते सुद्धा मी लगेचच इथे चपात्या बनवल्या आणि वाटण जे आहे ते भाजून घेतलं तव्यावरच. कारण इथे आता म्हटलं तवा गरम आहे तर त्याच्यावरच पटकन परतून घ्यावं. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा पण आपण तव्यावरती कांदा वगैरे भाजतो ना, तर त्या तव्याची जी चपाती म्हणजे व्यवस्थित चपाती करण्याची जी क्षमता आहे ना, तर ती अजून चांगली वाढते. जसं की आपण बघा भिड्याचा तवा आणतो, तर तो राबवण्यासाठी त्याच्यावरती कांदा परततो तेलामध्ये, जेणेकरून ना भिड्याच्या तव्यावरती घावण असू दे, डोसे असू दे, तर ते खूप छान होतात. तर त्यासाठी आपण ह्या गोष्टी करतो. तसंच प्रकारे ना चपाती छान येण्यासाठी ना असं आधीमध्ये ना तव्यावरती कांदा नक्की परता तेलामध्ये, त्याच्यामुळे ना तव्यावरती छान चपात्या येतात आणि भाजल्या जातात मस्तपैकी. कधीही करपत नाहीत चपात्या, कारण एक थोडंसं तेलकटपणा त्याला तव्याला येऊन जातो त्यासाठी. तर इथे नारळसुद्धा मला 2 फोडायचे होते, तर मी नारळ इथे फोडत आहे बघा. लवलोची बघा लुडबुड चाललेली आहे. त्याला मी काहीही गोष्ट करत असू दे, त्याला सगळं बघायचं असतं. क्युरिओसिटी असते मुलांना आणि ते मी नारळ कसा बघा फोडण्याचा प्रयत्न करते. शक्यतो मी नारळ ना मध्येच फोडण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून एक समान 2 वाट्या मिळतील आणि छान खोबरं किसलं जाईल. नाहीतर काय होतं ना, आपण असं वेगवेगळं जर व्यवस्थित तोडलं नाही आणि जर लहान मोठं केलं, तर ते थोडंसं किसायला प्रॉब्लेम होतो. सो त्यामुळे मी अशा प्रकारे खोबरं काढण्यासाठी ना नारळ अशा फोडत असते. तर बघा इथे खोबरं माझं जे आहे ते किसून झालेलं आहे आणि खोबरं किसायला मला कधी-कधी कंटाळा येतो. पण जेव्हा मी करायला घेते ना, तेव्हा मी 4-5 नारळ एकत्र किसू शकते. एवढी कॅपॅसिटी असते माझी किसण्याची. त्यानंतर थोडेसे लसूण सोलून ठेवले आणि इथे बऱ्याच दिवस झाले होते ना, भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या ओल्या खाण्यासाठी. तर त्या बऱ्याच दिवस फ्रीजमध्ये तशाच राहिल्या. मला लक्षातच राहिलं नाही ते क्लीन करण्याचं आणि असं होतं आपल्यासोबत. तर मी त्या पहिल्या क्लीन करून घेतल्या. म्हटलं आता उपवास आहे परवा, तर खायला होतील. आणि ते बघा मूग भिजत टाकले होते मी, तर त्याला छान असे मोड आलेले आहेत. काही एक्स्ट्रा करायचं नाही. भिजल्यानंतर कपड्यामध्ये भरून ठेवायचं. मस्त असे त्याला ना मोड येतात. या गोष्टींची तयारी जर आपण आधीच करून ठेवली, तर सांगा मला स्वयंपाकघरातला आपला कितीसा वेळ वाचेल. नंतर 2 दिवस मला काही व्लॉग शूट करता आला नाही. डायरेक्ट हा मार्गशीर्ष पहिला गुरुवारच्या दिवशीचा व्लॉग आहे. या दिवशीसुद्धा मला ना सकाळी तुमच्यासोबत व्लॉग शेअर करायचा होता. जनरली मी सकाळीच पूजा मांडणी करते, पण लोलोच्या स्कूलमध्ये आज एक्झिबिशन होतं आणि मीटिंगसुद्धा होती. त्यामुळे मला यायलाच 2-2:30 वाजले. त्यानंतर मग मी संध्याकाळी जी मांडणी आहे ना, तर देवीची पूजेची मांडणी जी आहे ती करून घेतली आणि पूजा वगैरे झाली, छान आरती वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आणि इथे छान आम्ही स्वयंपाकसुद्धा मी केला होता. मी काय केलं होतं, मला अचानक कळलं आदल्या दिवशी की त्याच्या स्कूलमध्ये एक्झिबिशन वगैरे आहे. सो मी सगळ्या गोष्टींची तयारी केली होती. म्हणजे पुरणपोळीचा ना आज नैवेद्य बनवायचा होता. सो ती सकाळी थोडीशी तयारी केली. त्यामध्ये सिलेंडरसुद्धा गेला होता. त्याच्यामुळे अजून थोडी गडबड. म्हणजे जेव्हा आपण अशा गोष्टी काही करण्याचा प्रयत्न करतो ना, तर भरपूर अडचणीसुद्धा येतात. तरीसुद्धा सगळ्यावरती मात करून मला जे बनवायचं होतं, मला जे करायचं होतं, ते मी सगळ्या गोष्टी केल्या. अगदी साग्रसंधीत. तर आय होप तुम्हालासुद्धा त्या आवडल्या असतील.
आपल्या मनात इच्छा असलं ना की सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग जो आहे तो आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया आपण छानशा व्लॉगमध्ये.